एखादी अशी अंधश्रद्धा जी खरी वाटली किंबहुना अशी एखादी श्रद्धा डायरेक्ट नाही रे असं काय नसतं वगैरे असं कधी झालंय का? नाही, खरं तर असं डिरेक्टली कधी नाही झालंय, पण एक फेज असते जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवतो. दॅट वॉज माय इंटर कॉलेज एक फेज. सो तेव्हा रुपरेलमध्ये असताना खूप एकांकिका स्पर्धा आणि स्पर्धांच्या बाबतीत तुम्ही इतक्या कुठल्याही काही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू शकता. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. येत्या 5 जानेवारीला पंचक नावाचा एकदम तडफदार आणि धडाकेदार असा चित्रपट येतो आणि त्या चित्रपटातली एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. आरती माझ्यासोबत आहे. आरती कशी असतो? मी एकदम मस्त. आणि आम्ही पण तुमच्याबरोबर आत्ता ट्रेलर पहिल्यांदा पाहिलं, सो तुमच्या इतकंच एक्साइटेड. मला एक आरतीला प्रश्न विचारायला आवडेल की तुझ्या आधीच्या आम्ही भूमिका बघितल्याच आहेत, खरंच खूप रंजक भूमिका असतात. या चित्रपटामध्ये किंबहुना या ट्रेलरमधून सुद्धा एक अशी आगळी वेगळी पण जराशी खोडसं भूमिका बघायला मिळते. काय सांगशील एकंदरीत, काय आहे भूमिका? खरं तर तुला सांगू, म्हणजे मी भूमिका सांगतेच, पण मला जेव्हा जयंत जठारची बायको दीपा तेली आपल्याला माहिती असेल, तर ती असंच घरी आली होती, तर तिने हे कॉन्सेप्ट सांगितलं होतं जया अशी जी फिल्म करतोय, तर तिथेच मी सोल्ड होते. हे कमाल आहे आणि एवढी इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत, प्रत्येक कॅरेक्टर. तर मी तिला म्हटलं होतं, दीपा मला प्लीज या फिल्मचं कास्टिंग करायला दे ना, मला इतकं आवडेल असं छान एक मस्त बुके तयार करायला. आणि संपलंच ते सगळं झालं. हो बघू वगैरे. आणि नंतर जयाचा फोन आला, त्यांनी मला रोल करायला विचारलं. सो आय वॉज मोर दॅन एक्सायटेड की अरे या इतक्या सुंदर पात्रांमधलं एक पात्र मला करायला मिळतंय. सो बेसिकली ही सगळी फॅमिली आहे आणि मी आणि गणेश आम्ही नवरा बायको आहोत आणि खूप वर्ष त्या फॅमिलीबरोबर आम्ही राहतोय, त्यांच्यासाठी सगळं काम करतोय, वन ऑफ फॅमिली मेंबर. तर हे जेव्हा पंचक लागलंय तेव्हा घरच्यांबरोबर जवळच्या व्यक्तींना पण धोका आहे. त्यामुळे त्याच्यापासून कसं वाचवायचं हे पॉझिटिव्हली घ्यायचं की आपण एवढे घरातले त्यांच्या आहोत का निगेटिव्हली घ्यायचं, ही अशी सगळी गंमत आहे. म्हणजे असं बोलायला काय नाही, यासाठी केला होता अट्टाच, म्हणजे कास्टिंग करायला मिळेल का ही अशी इच्छा होती, पण इथेच स्वतः पण कास्ट झालेलो. बरं, विषय खरंच खूप भारी आहे. जसं घरातल्या लोकांना पंचक लागल्यामुळे प्रत्येकाला भीती वाटते. कधी तुझ्यासोबत अशी सुपरस्टेशन झाले? रुपरेलमध्ये असताना खूप एकांकिका स्पर्धा आणि स्पर्धांच्या बाबतीत तुम्ही इतक्या कुठल्याही काही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू शकता. इतर कॉलेजमधले मित्र असले तरी आपल्यासाठी अगदी एक आपल्याला हाच टी शर्ट घालून फायनलला जायचंय, आपल्याला इथेच थांबून खायचंय, इथपासून सगळं ते, पण ते त्या फेस पुरतं असतं. नंतर लक्षात येतं की इट डझंट मॅटर, तुमचं शेवटी म्हणजे जे काय व्हायचंय ते होणारच आहे. पण गमती जमती अनुभवल्या आहेत अशा सगळ्या. नाही, खरं मूवीमध्ये खरंच खूप मोठी स्टारकास्ट आहे. जसं नेने सर सुद्धा बोलले आणि माधुरी मॅडम सुद्धा बोलल्यात की या सगळ्यांना बांधून ठेवायला तेवढंच अवघड झालं नाही, पण तुम्ही सगळे एकापेक्षा कलाकार आहात. काय सांगशील, काय मिस करशील? आता शूट झाल्यानंतर आता चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे, काय मिस करशील? आम्ही ॲक्च्युली ही फिल्म आता जवळजवळ 2.5-3 वर्ष झाली शूट होऊन, लॉकडाऊनच्या आधीची फिल्म आहे आणि त्याच्यानंतर कोविडमुळे जरा रेंगाळलं सगळं. आणि मग अशी आनंदात तेच म्हणाला, आम्ही इतक्या दिवसांनी सगळे एकत्र भेटलो की शूट नंतर त्या मधल्या काळात तुला मूल झालंय, ते आता 2.25 वर्षाचं झालंय आणि आता आपली फायनली फिल्म रिलीज होतीये. सो गंमत आहे, म्हणजे फिल्म बघायला मजा आहे. आम्ही पिफला ॲक्च्युली फिल्म बघितली, त्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुम्हाला प्रचंड आवडणार आहे फिल्म. आणि आमच्या पात्रांसाठी जरी ते खूप भीतीदायक सगळं चालू असेल तरी तुम्हाला ऑडियन्स म्हणून ते एंटरटेनिंगच असणार आहे. जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील की काय असा वेगळा पैलू, किंबहुना जरी हा डार्क कॉमेडी ह्युमर असला जसं सर बोलत असं, एक काय वेगळा पैलू आणि काय एक शिकवणूक हास्यातून काय बघायला मिळेल? मला पर्सनली विचाराल तर आत्ता आजूबाजूला खूप डार्क कॉन्टेंट आहे सगळं. ऑफकोर्स चांगला आहे, वाद नाही, पण त्याच्यामधून थोडासा रिलीफ जर हवा असेल ना, त्याच्यामध्ये मनोरंजन हवं असेल आणि पूर्ण फॅमिली बरोबर बघू शकणार असा सिनेमा हा आहे. बऱ्याचदा असं होतं की अरे आईबाबांबरोबर हे सीन आले की जरा असं होतंय जरा, तर तसं काहीही नाही आहे. तुम्ही दिलखुलासपणे हा पिक्चर बघू शकता आणि 100% एंटरटेनमेंट ही गॅरंटी आहे. खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. नक्की बघा पिक्चर. 5 जानेवारीला पंचक रिलीज होतोय, जाऊन थिएटरमध्ये बघा.